खेड तालुक्यातील अलसूर येथे 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली। मंगेश पाटील नावाचे युवक जगबुडी नदीच्या पाण्यामध्ये बुडाल्याची घटना काल सायंकाळी म्हणजेच गुरुवारी 28 ऑगस्ट 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। एनडीआरएफचं पथक सुद्धा दाखल झालेले असून शोधकार्य सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक युवक नदीपात्रामध्ये गणपती विसर्जनासाठी उतरले होते। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले। त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला। मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यामध्ये बुडाल्याचं समोर आले। या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमक दल, खेड शहरातली विसर्जन कट्टा पथक आणि सोबतच खेड रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्य सुरू केलेले आहे। ही घटना घडत होती त्यावेळी नदीच्या किनारी काही युवक उभे होते। त्यावेळचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि त्यावेळची ही आपण दृश्य पाहूयात। बघू शकता की अलसूरची गणपती विसर्जन करायला आल्यात लोक आणि ही आता एक माणूस एक डुबालोय। तिनं तो एक जण माणूस आता इकडे वाहत गेलोय, दिसतोय वाहते अजून। हे बघा आम्ही त्याला आवाज हात वरती करा, हो मुंडी वरती करून जायचं, जावा तिथे खाली, तिथे तारा लागल पुढे जावा आरामात, जास्ती हातपाय मारू नका। एक माणूस वाहलोय इथे खालती जातोय। अलसूरच्या कोपऱ्यावर एक माणूस आता बुडालोय, एक माणूस आता बुडालो। तो काय निघे नाही, त्याचा भाऊच बघा ते रडतंय, हे दिसतंय, हे त्याचा भाऊच आहे, रडतंय, खालती बसलोय तो बनियानवरती। जवळपास बुरायची ती इथे लांब आलो हातोलीवरती। तो एक जण बुडालोय, तो काय अजून निघालो नाही काही। हो एक माणूस अजून वाहतोय, बऱ्याचपैकी लांब गेलोय। जावा सरळ, जावा सरळ सरळ भागत जावा त्या। दरम्यान शिवसेना उपनेते आणि माजी आमदार संजय कदम यांनीही स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। खेड तालुका प्रशासनाने देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। यामध्ये खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदत कार्य सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे मंगेश पाटील हे भोसले पाटीलवाडीचे रहिवासी। त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं। हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करत असताना ही घटना घडलेली आहे। त्यामुळे गावावर शोकाकुळ वातावरण पसरलेलं आहे। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी।